बघू शकता मित्रांनो, सुंदर असे बघा पूर्ण चिऱ्यामध्ये बांधलेलं हॉटेल आहे बघा. ज्यांच्याकडे थांबलो होतो ते साले हरामी पुढे गेलेले आहेत आणि आम्ही राहिलो पाठी. ज्यांच्या घरी आपण आलेलो आहोत त्यांचं हे नागोटण्या निडीमधलं सुंदर असं हे जुने खाणी घर बघू शकता तुम्ही. उन्नीस साले तर हे आहे छोटस सुंदर असं हे नागोटण्यामधलं निडे गाव. ज्वारीची भाकरी आहे आणि मस्त आहे की मडवी सराने मस्त आहे की भाकरी. गणपती पोळ्याचं दर्शन नमस्कार मित्रांनो, तर चला मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत आपल्या अचानक ठरलेल्या पिकनिकसाठी. आणि समोर आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि पाठी उमेश पण तयार झालेला आहे. आणि आता सध्या आपण कोपरखेरणा सेक्टर 4 मध्ये आहोत आणि इथून आता आपल्या प्रवासाला जर्नीला आपण सुरुवात करणार आहोत. आपण 2 गाड्या घेतलेल्या आहेत, एक 2 व्हीलर आहे आणि दुसरी 4 व्हीलर आहे. तर 2 व्हीलरवर माझ्याबरोबर उमेश आहे आणि 4 व्हीलरमध्ये 5 जण आहेत. ते पाठवून येतात. ते 2 दिवसासाठी लागणार जे काही सामान आहे ते त्याची तयारी करतात. त्यांची 4 व्हीलर आहे, त्याच्यामुळे आपण जरा 1 तास अगोदर निघालो. जो आजचा प्रवास असणार आहे तो असणार आहे नवी मुंबईतील कोपरखेरणे टू नागोटणे निधी असा आपला हा प्रवास असणार आहे. समोर तुम्हाला दिसतंय रिलायन्स जिओचं हेडक्वार्टर आहे, समोरच्या साईडला दिसत आहे. आता आपण कोपरखेरणा सभेतून चाललेलो आहोत आणि आज शुक्रवार आहे. उद्या शनिवार रविवारी 2 दिवस कॉलेजला सुट्टी आहे, त्याच्यामुळे अचानक हा प्लॅन ठरलेला आहे आणि आपण पण अचानक निघालेलो आहोत कामावरनं. आता कॉलेजवरनं सुटल्यावर अचानक आपण निघालेलो आहोत, त्याच्यामुळे या पिकनिकला कुठलं प्लॅनिंग नाही आहे, काही नाही आहे. बघू कशा प्रकारे आपली पिकनिक होते. आणि आज आपण जाणार आहोत जे आमचे कॉलेजचे कलिग आहेत, जे मित्र आहेत, त्यांचं घर आहे नागोटण्याला. तिथं आज आम्ही जाऊन स्टे करणार आहोत, म्हणजे आजची रात्र तिथे थांबणार आहोत आणि उद्या सकाळी जाणार आहोत फिरायला. कुठे फिरायला जायचं ते अजून ठरवलं नाही आहे, ते बघूया कुठे जायचं ते. तिथे गेल्यानंतर मग उद्या डिसाईड करणार कुठे जायचं ते. कारण की आजचं जे वातावरण आहे ना, खूप जरा एकदम गढूळ असं आहे वातावरण आहे. ऊन पडलं नाही, एकदम ढगाळ असं वातावरण आहे. बारीक बारीक असा एक शिंतोड्या येतात पावसाच्या आणि रस्त्याला पण आता भरपूर धूळ असणार आहे. आता सध्या आपण कोपरखेरणाच्या सभेतून बाहेर पडलोय. हा जो रोड दिसतोय याला ठाणे बिलापूर रोड बोलतात. या रोडने आता आपण जाणार आहोत पनवेलच्या दिशेला. वळखड जो ब्रिज आहे तो ब्रिज उतरल्यानंतर आम्ही चायसाठी पहिला हॉल्ट तिथं घेणार आहोत. आणि आता सध्या आपण हे आहोत कोपरखेरण्याच्या इकडे. शुक्रवार असल्या कारणे थोडीशी रस्त्याला ट्रॅफिक असणार आहे. आपल्याला ट्रॅफिक बेटर आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक आपल्याला लवकरात लवकर क्लिअर करायचे, कारण की तुर्ब्या नाक्याची थोडीशी फार ट्रॅफिक असण्याची शक्यता आहे. तर 5:01 झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय तुर्बे स्टेशनच्या इथे. आणि रस्त्यावर तुम्ही बघू शकताय थोडीफार जरा ट्रॅफिक दिसते आणि धूळ पण आहे रस्त्याला. आणि पहिल्यांदाच आपण संध्याकाळच्या वेळेस हा प्रवास करतो. याच्या अगोदर कधी पण आपण संध्याकाळी प्रवास केलेला नाहीये. बरेच व्हिडिओ बघितले असते ट्रॅव्हलिंगचे, जे कोकणामध्ये जातो तेव्हा आपण सकाळचा प्रवास करतो. सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता आपण प्रवास करत असतो. पहिल्यांदाच आपण अचानक ठरलेल्या पिकनिकमुळे आपण हा प्रवास संध्याकाळचा करतोय, कारण की आज आम्ही जाऊन फक्त स्टे करणार आहोत आणि उद्या मग आम्ही फिरायला जाणार आहोत. असा आमचा प्लॅन आहे. कुठे फिरायला जायचं ठरवलं नाहीये. त्यानंतर गेल्यानंतर बघूया. तिकडे मेन एरिया आहे तो सर्व IT पार्क आणि इंडस्ट्री एरिया असल्यामुळे इकडे खूप रहदारी असते, त्याच्यामुळे आता सर्व ऑफिस इकडे सुटलेले आहेत, त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक असायची शक्यता आहे इकडे. आता बघू शकता आता आपण पोहोचलोय CBDला आणि CBDला बघू शकताय संध्याकाळच्या वेळेस भरपूर अशी ट्रॅफिक लागली होती. 15-20 मिनिटं आपल्या ट्रॅफिकमध्येच गेलेले आहेत आणि इथून आता आपण CBDवरून निघालो. थोडी ट्रॅफिक आपली आता क्लिअर झालेली आहे आणि पाऊस दिसतोय. पाऊस नको होते तेव्हा, कारण पाऊस दिसतोय इकडे थोडंसं ओलसर वाटतंय, त्याच्यात पाऊस पडून गेला असं वाटतंय. आणि आपली दुसरी जी गाडी आहे ती पाठून येते. मगाशी म्हटल्यावर आपण पहिल्यांदाच हा प्रवास करतोय, त्याच्यामुळे आपल्याला सवय नाही ट्रॅफिकची. कारण की जेव्हा पण आपण लॉंग राईडला जातो किंवा आपण कोकणात जातो तेव्हा सकाळी आपण 4ला किंवा 5ला प्रवास करतो, त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅफिक सहसा लागत नाहीये. पण आता आपण संध्याकाळी बरोबर जो प्राईम टाइम असतो, लोकांच्या कामावर सुटण्याची जी वेळ असते, त्याच वेळेस आपण निघालेलो आहोत, त्याच्यामुळे थोडीशी तर ट्रॅफिक लागण्याची शक्यता आपल्याला आहे पनवेलपर्यंत. बघू शकता रस्त्याला किती ट्रॅफिक आहे सध्या. आणि दुसरी जी आपली गाडी आहे ती वॅगनर आहे, ती पाठवून येतात. त्याच्यामध्ये 5 जण आपले मित्र आहेत कॉलेजचे, ते पाठवून येत आहेत. मी आणि उमेश थोडासा पुढे आलोय. इथून आपण जाणार आहोत आता पनवेलला. तर पनवेलला जेव्हा पण आपण या रूटने निघतो तेव्हा आपण पनवेलला जे पंचमुखी मारुती मंदिर आहे तिथं आपण पाया पडूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि पुढे मग आपण लागूया ओल्ड मुंबई गोवा हायवेला. आता रस्ता थोडासा खाली झालेला आहे बघा मित्रांनो. तर
जवळपास आपण कोपरखैरण्यावर निघाल्यापासून तुर्बे स्टेशन, त्याच्यानंतर मग जुईनगर आणि त्याच्यानंतर हे CBDचा जो ब्रिज आहे त्याच्यावर थोडीशी ट्रॅफिक लागली होती. आज थोडीशी ट्रॅफिक क्लिअर झालेली आहे. तर आता बहुतेक आपण पनवेलला गेला तर आपला ट्रॅफिक नसणार आहे. साधारण चिकन बनवून घेतलेलं आहे, त्याचबरोबर भाकऱ्या पण आपण रेडीमेड घेतल्या, त्याच्यामुळे जेवणाची काय आपल्याला आता चिंता नाही आहे. फक्त आपल्याला हा प्रवास करायचा आहे आणि फक्त पावसाची कृपा राहू दे, पाऊस नको. आणि 5 ते 5:15 झाले असं मळाप असल्या कारणाने असं काळोखसारखं वाटतं आपल्याला. त्याच्या पुढे आता आपल्याला काही शूट करायला भेटणार नाहीये, म्हणून आता फटाफट निघूया आपण इथून. आता आपण जाऊया पनवेलला. पनवेलला श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे, दर्शन घेऊया. तिथून मग पुढे आपण सुसाट निघूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय श्री पंचमुखी हनुमान मंदिर, दर्शन घेऊया आणि मग इथून आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया. ओम बजरंग बली की जय, ओम बजरंग बली की जय. चला अशा घरी जाऊन तिकडे मस्त आहे की आज आराम करणार, जेवणार आणि दुसऱ्या दिवशी मग आपण 2 दिवस फिरणार आहोत असा प्लॅन आहे. प्लॅन अजून केलेला नाहीये, कारण की ही जी आपली पिकनिक आहे ती अचानकपणे निघालेली आहे. त्याच्यामुळे तिला कुठलं नियोजन नाही आहे. असेच आम्ही अचानकपणे ठरवलं आणि अचानक सर्व तयार पण झाले आणि अचानक असं निघालेलं. त्याच्यामुळे याला कुठला प्लॅनिंग केलेलं नाहीये. बघू कशा प्रकारे होते ते तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. चला आता मित्रांनो, आपल्याला स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे. जेव्हा आपण कधी पण रॉंग साईडला निघतो ना, तर कुठे ना कुठेतरी आपल्या गाडीवर आपल्याला स्वामी समर्थांचं दर्शन होतंच. असंच आपल्याला इथे पण आता स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे गाडीवर समोरच्या. तर सध्या आपण पनवेलच्या इथे आहोत आणि 5:30 वाजायला आलेले आहेत. रस्त्याला बघू शकताय संध्याकाळची वेळ आहे. आज शुक्रवार आहे, त्याच्यामुळे थोडीफार जरा ट्रॅफिक आहे इकडे पण रोडला. समोरचा रस्ता गेलाय पुण्याला. इथून आता आपल्याला राईट मारायचा या ब्रिज खालून. थोडासा ब्रिजच्या इकडचा रस्ता बघू शकताय, थोडासा खराब आहे. रस्ता बघा कसा आहे, रस्ता एकदम खराब आहे आणि रस्त्याची हालत बघू शकताय, ट्रॅफिक बघू शकताय. मोठ्या मोठ्या त्या व्हेकल आपल्याला दिसतील बघायला बघा. तर हा रस्ता उरणला जातो, त्याच्यामुळे तिथे मोठ्या मोठ्या तुम्हाला कंटेनर किंवा अशा व्हेकल दिसतील. उरण JNPT ला गेलेला समोरचा रस्ता. इथून आता आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. इथून लेफ्ट मारून आता आपण जॉईंट होणार आहोत ओल्ड मुंबई गोवा हायवेला. आता हा ओल्ड मुंबई गोवा हायवेला आपण आता लागलेलो आहोत. तर आपली जी जर्नी आहे ते नवी मुंबईतील कोपरखैरणे टू नागोठणे निढी अशी आपली जर्नी असणार आहे. 80 किलोमीटरची जर्नी आहे. ज्यात आता पनवेलला पोहोचलो. इथून आता पुढे इथं आपल्याला अलिबाग, इंदापूर आणि गोवा असा बोर्ड दिसतोय. रस्त्याला थोडीशी धूळ पण आहे. पावसाची शक्यता नाही आहे, पण मळाप आहे. आणि आता इथं तुम्हाला रस्त्याला आहे ना मोठ्या ज्या व्हेकल आहेत त्या बहुतेक आपल्याला दिसतील बघा. इथे कंटेनर हे असे ट्रक आपल्याला बघायला भेटतील. तर पहिले हे गाव लागलंय पळसपे. तर मित्रांनो, आता वाजले 5:30 ते 5:45 होत आहेत आणि आता आपण पोहोचलोय सुंदर अशा पनवेलच्या पुढे असलेल्या नाला पक्षी अभयारण्याच्या इकडे. रस्ता बघू शकता आणि समोर बघा सुंदर अशी डोंगरावर हिरवीगार अशी झाडे दिसते. त्यांना हा पूर्ण रस्ता आहे आणि समोर तुम्हाला दिसतोय इथून एंट्री आहे कर्नाला पक्षी अभयारण्यासाठी. बघा, कर्नाला पक्षी अभयारण्य इथून मेन गेट आहे. आता इथून पुढे जरा पण ट्रॅफिक नाही आहे बघ. अजून आपली पाठची जी गाडी आहे ती अजून आली नाहीये, ते अजून ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत. आणि आता आपण कर्नाळा पक्षी अभयारण्य त्याच्यात सुद्धा पुढे आपण चाललेलो आहे. बघू शकता छान सुंदर असं हे वातावरण आहे बघा. थंडगार असं वाटतं एकदम. दोन्ही साईडला घनदाट असं जंगल आहे पूर्ण. आणि पहिल्यांदाच आपण संध्याकाळच्या वेळेस प्रवास करतोय ओल्ड मुंबई गोवा हायवेला. याच्या अगोदर जेवढे पण आपण प्रवास केले होते ते आपण सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता केलेले आहेत. ही अचानक ठरलेली पिकनिक आहे, त्याच्यामुळे हा प्रवास आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करावा लागतोय. पेनच्या इथे जिथे गावच्या इथे जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथे आपण आहोत. जेव्हा आपण सकाळच्या वेळेस प्रवास करतो ना नवी मुंबईतून, तेव्हा आपण इकडे जेव्हा पोहोचतो तेव्हा भरपूर अंधार असतो. त्याच्यामुळे इकडचं काय आपल्याला दिसत नव्हतं, म्हणजे शूट करता येत नव्हतं. आता पहिल्यांदा आपण आता संध्याकाळचे निघतोय म्हणून आपल्याला हे सर्व इकडची जी बारीक सारीक गावं आहेत ती दिसतात. तिकडचा बाजूचा परिसर दिसतोय कशा प्रकारचा आहे बघा. 15 दिवसाचे गणपती होते बघा, त्यांचं विसर्जन चालू आहे बघा. हे बघा चुनाभट्टी गाव. हे जिथे गावच्या पुढे आल्यानंतर हे चुनाभट्टी गाव आहे. असं चुनाभट्टी मुंबईमध्ये पण आहे मित्रांनो. आणि इकडे ह्या जिथे पेनच्या इकडे पण एक चुनाभट्टी गाव आहे. बघू शकता मित्रांनो, सुंदर असे बघा पूर्ण चिऱ्यामध्ये बांधलेलं हॉटेल आहे बघा.
काय छान सुंदर दिसतं बघा हॉटेल आहे, साई सहारा. बघू शकता मित्रांनो, आता आपण पेनला पोहोचलोय आणि वाजले आता 6:30 झालेले आहेत. आणि आता समोर हायवेलाच शिवसागर फूड मॉल आहे, इथे आपण चायसाठी थांबलोय. उमेश पण आहे, जरा चाय घेऊया इथे आणि जरा फ्रेश होऊन मग त्यांची वाट बघून पुढे निघूया आपण. आता आपण पेनच्या इथे थांबलेलो चाय घेण्यासाठी आणि आपले जे मित्र आहेत ते पाठच्या साईडला येत आहेत, त्यांची गाडी आता इथे अजून खारघरलाच आहेत. इकडे बघा गणपती बाप्पाचं विसर्जन होतं इकडे समोर. 15 दिवसाचं गणपती बाप्पाचं विसर्जन चाललेलं आहे. चाय घेतलेली आपण आणि आपल्याला गणपती बाप्पांचं पण दर्शन झालेलं आहे. आज 15 दिवसाचे जे गणपती होते त्यांचं विसर्जन झालेलं आहे. हा बोर्ड बघू शकता. बरोबर आता आपण पेनच्या इथे आहोत. आता इथून हा पेनचा जो ब्रिज आहे तो ब्रिजवरनं आपण जाणार आहोत. खालचा रस्ता गेला, पेन जे गाव आहे किंवा पेन जे मार्केट आहे तिकडे गेलेलं आहे. संध्याकाळी प्रवास करण्याची आपली पहिलीच वेळ आहे मित्रांनो. थंडगार वाटतं आणि वरती आकाश बघू शकताय, स्वच्छ असं हे आकाश आणि ते पक्ष्यांचा थवा चाललेला बघा. सुंदर असे दृश्य बघा. कुठले पक्षी आहेत ते माहिती नाहीत, पण थवा थोडा वरती बघा, आकाश बघू शकता बघा कसं एकदम काळ भोर झालेलं आहे बघा. कंपनीतला त्या इकडे पुढे जिंदालची कंपनी, त्याचा धूर आहे का माहिती नाही, पण एकदम एका साईडला पूर्ण बघा एकदम काळसर झालेलं आहे वातावरण. वरच्या साईडला बघू शकता बघा कशा प्रकारे दिसतं बघा. सुंदर असा वडखलचा ब्रिज आणि त्या ब्रिजवरनं आपण संध्याकाळच्या वेळेस पहिल्यांदा प्रवास करतोय. वरच्या साईडला सुंदर असा स्वच्छ असा आकाश दिसतंय. रस्ता बघू शकताय एकदम खाली आहे, जास्त ट्रॅफिक नाही. एखाद दुसरी गाडी आपल्याला रस्त्याला दिसते. आता वडखलचा ब्रिज आपण क्रॉस केल्यानंतर खाली थोडंसं आपण थांबणार आहोत, कारण की पाठून जे आपले मित्र आहेत ते वॅगनरने येत आहेत. पाठी तर खूप पाठी आहेत, त्यांची आता वाट बघत आपण थांबणार आहोत. संध्याकाळच्या वेळेस बघा काय सीन दिसतो. नेहमी आपण सकाळच्या वेळेस इकडे प्रवास करत असतो, आज पहिल्यांदा आपण संध्याकाळच्या वेळेस प्रवास करतो. तर वेगळंच एकदम फील होतं आपल्याला बघा इकडे. मित्रांनो 7:30 वाजलेले आहेत आणि आता आपण ज्यांच्यासाठी थांबलो होतो ते साले हरामी पुढे गेलेले आहेत आणि आम्ही राहिलो पाठी, ज्यांच्यासाठी आम्ही जवळपास 1 तास थांबलो होतो वडखलच्या ब्रिजच्या पुढे आणि हे लोक पुढे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आमची चुकामुक झालेली आहे आणि आता संध्याकाळच्या बरोबर 7:30 झालेले आहेत. काळोख चाललेला आहे आणि आता आपण चाललोय नागोटणे निडीला. अंधार आहे मित्रांनो भरपूर आणि थोडी बारीक बारीक थंडी लागते. आणि आता आपण नागोटण्याच्या अगोदर 5-6 किलोमीटर निडी गाव आहे, ते आपल्याला जायचं आता. तर मित्रांनो आता आपण आपले जे मित्र आहेत मडवी त्यांच्या गावी आपण निडीला पोहोचलेलो आहे. समोरच बाप देव मंदिर निडी, इथे आपण पोहोचलेलो आहोत. कुठे रे? इथेच आहे का? हे आहे छोटस सुंदर असं हे नागोटण्यामधलं निडी गाव. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. अरे गाडी जाते का पहिला विचारलं का? तर मित्रांनो आता आपण बरोबर बघू शकता समोर 8:30 झालेले आहेत आणि आता आपण पोचलोय नागोटण्या निडीमध्ये. बघा बॅगा बघू शकता सर्वांच्या आणि ज्यांच्या आपण घरी आलो ते घरचे मालक आहेत तिकडे. हे बघा मडवी म्हणून, व चेहरा दाखवा. हे बघा ज्यांच्या घरी आपण आलेलो आहोत त्यांचं हे नागोटण्या निडीमधलं सुंदर असं हे जुने खाणी घर बघू शकता तुम्ही. आता सर्व आपली मंडळी बघू शकता, कॉलेजची सर्व कलिग आलेले आहेत. आता थोड्या वेळामध्ये आपण जेवायला बसणार आहात, तर तुम्हाला सर्वांची मी ओळख करून देतो. याच्या अगोदर पण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. याला संतोष कळंबे बघा आला असतो बघा. उमेश बेलोटे, बाबूराव, त्याला प्रेमाने बाबूराव बोलतात, त्यांचं खरं नाव बेलोटे आडनाव आहे. आणि इकडे ऑर्गनायझर कटप्पा, त्याला प्रेमाने कटप्पा बोलतात. इकडे मडवी नागोटण्या निडीमध्ये त्यांचं घर आहे, ते यजमानी त्यांच्या इथं आपण आलेलो पिकनिकसाठी. आता थोड्या वेळामध्ये मस्त की आपण जेवायला सुरुवात करणार आहोत. चिकन, भाकऱ्या, बाजरी, तांदूळ. मला त्यांचं घर दाखवतो कशा प्रकारे आहे. हा हॉल आहे, त्याच्यानंतर या साईडला बघा किचन आहे. जे नागोटण्याची जी टिपिकली जी घरं असतात त्याप्रमाणे घर आहे तिकडे बघा. इकडे किचन आहे आणि इकडे एक देवाची छोटीशी रूम आहे. आपण जेवण आहे ते सर्व रेडीमेड आणलं होतं, म्हणजे चिकन बनवलं होतं आणि भाकऱ्या आपण रेडीमेड घेतल्या होत्या. इथं काय जे आल्या तर जेवण करायचं नाही आहे, डायरेक्ट आता जेवायला बसायचं आहे. सर्व आता फ्रेश झालेलं आहे
तर आता आपण थोडा टाईम आता मस्त आहे की छान सुंदर असं आपण येतानाच जेवण घेऊन आलेलो आहे. आज थोडं पंगत बसणार ती पण तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या व्हिडिओची मी सांगता करतो. इकडे सर्व लोकं मदत करतात बघा. या डब्यामध्ये चिकन आहे आणि ते चिकन गरम करतात बघा. मस्त आहे की बघा तरीवाला चिकनचा रस्सा आहे. मडवी सरांनी बनवून आणलेला आहे घरातूनच. रस्सा आहे ना, अजून किती पाहिजे? तर आज आमचं जेवणाचा मेनू काय ते पण तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता इथे बघा. इथे तांदळा कसली भाकरी आहे? तांदळाची आहे, ज्वारीची भाकरी आहे. आणि मस्त आहे की मडवी सरांनी मस्त आहे की बघा घरी बनवलेला हा चिकन रस्सा आणलेला आहे. आजचा आमचा हा मेनू आहे. आणि या साईडला चकना पण आहे. हे बघा इकडे मडवी मस्त की आनंद घेत आहे सरबतचा. इकडे उमेश वाढतोय. कोण राहिले? हा बी बसतो. तू बस. मी इथं बसतो. तू बघ संतोषी जेवायला सुरुवात केलेली आहे.